महाराष्ट्रातनं लाखोच्या संख्येने निघालेला मराठा क्रांती मोर्चा उद्या रात्री नवी मुंबईमध्ये पोहोचणार आहे आणि लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने वाहने असल्यामुळे नवी मुंबईमध्ये प्रशासनानं काय सुविधा केलं आहे या संदर्भात आपण आयुक्त आहेत, पोलीस कमिशनर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, कशा पद्धतीची आपण सुविधा केलेली आहे? उद्या दुपारनंतर साधारणतः हा मराठा मोर्चा पनवेलकडून नवी मुंबईमध्ये प्रवेश करेल आहे। आयोजकांच्या सांगण्याप्रमाणे पनवेल साईडला त्यांचे लंचचे फूड पॅकेट्स ते वितरण करणार आहेत आणि रात्रीचा मुक्काम हा APMC मार्केटमध्ये त्यांनी नियोजलेला आहे। ह्या संदर्भात या संपूर्ण रूट्सची पाहणी नवी मुंबई पोलिसांनी केलेली आहे आणि आयोजकांकडून हा रूट काही कालावधीतच निश्चित झाला की त्याप्रमाणे तो सुरक्षित दृष्ट्या नवी मुंबई पोलीसचं पूर्ण डिप्लॉयमेंट त्या रूटभोवती आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा होणार आहे, जेणेकरून मोर्चातील सामील सर्व बांधवांना आपण सुरक्षितरित्या पनवेलपासून APMC पर्यंत व्यवस्थितरित्या घेऊन जाऊ शकू। ॲट द सेम टाईम जे इतर सर्व शहरी नागरिक आहेत त्यांनाही इनकन्व्हिनियन्स होऊ नये, इतर रोड युजर्स आहेत, मुंबई पुण्याला जाणारे, पुणा मुंबई येणारे जे वाहतूक आहे त्यांनाही इनकन्व्हिनियन्स होऊ नये या दृष्टिकोनातून पण वाहतुकीचं नियोजन कसं नियमन करायचं त्याचं पण आम्ही नियोजन केलेलं आहे। जी हेवी वाहतूक आहे कंटेनर्सची JNPT आणि टू अँड फ्रो, तर ती मात्र उद्या आणि परवा 2 दिवस बंद असेल आहे। सर, मोठ्या संख्येने लोक येणार आहेत, काय तुम्ही आव्हान करा नवी मुंबईकरांना की कशा प्रकारे ताण शहरावरती येऊ शकतो? आता हे मोठ्या संख्येने हा मोर्चा नवी मुंबईमध्ये प्रवेश करणार आहे। यांचा एकदा रूट निश्चित झाला की मी अपील करेल आहे नवी मुंबईकरांनाही की ह्या रूटवर सर्वसाधारणतः आपण सुरक्षेचे सर्व व्यवस्थापन केलेलं आहे आणि ऑल्टरनेटिव्ह रूट्स पण काढलेले आहेत इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स मूव्हमेंटसाठी वगैरे। तरीसुद्धा जर अत्यावश्यक नसेल तर हे रूट्स इतर नागरिकांनी अवॉइड केलेच त्यांना त्यांची होणारी गैरसोय टाळता येईल। नक्कीच आपण पाहतो, हे होते मिलिंद बारांबे सर, कमिशनर नवी मुंबई। तर मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्यात आलेली आहे। जड वाहनांना 2 दिवस आहे ते संपूर्ण पनवेल नवी मुंबईमध्ये वाहतूक करण्यास बंदी करण्यात आलेली आहे आणि रूट आज रात्री फायनल झाल्यानंतर त्या संदर्भातल्या सूचनासुद्धा करण्यात येणार आहेत। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।